धुळ्यात आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे भव्य पथसंचलन, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज। आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे 80 फीट रोड व शहरातील विविध संवेदनशील भागांमधून भव्य रूट मार्च काढण्यात आला। पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पथसंचलनातून पोलिसांनी नागरिकांना सण शांततेत व कायद्याच्या चौकटीत राहून साजरा करण्याचे आवाहन केले आहे। तसेच समाजकंटकांनी व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट, रील्स किंवा अफवा पसरवल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही पोलीस प्रशासनाने दिला। बकरी ईद सणाच्या अनुषंगाने धुळे शहर आणि जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे। आज चाळीसगाव रोड, आझाद नगर आणि धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काढण्यात आलेल्या या भव्य रूट मार्च मध्ये 300हून अधिक पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते। उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, आरसीपी प्लाटून, SRPF आणि होमगार्ड्सच्या जवानांनी रस्त्यावर उतरून संचलन केले। या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण केली असून सणाच्या काळात शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असल्याची ग्वाही देण्यात आली आहे। या पथसंचलनादरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी नागरिकांना कायद्याचे काटेकोरपणे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले। नागरिकांनी आपल्या मोबाईलवर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणतेही प्रक्षोभक व्हिडिओ, रील्स किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल असे स्टेटस ठेवू नयेत। असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शहरात शांतता आणि सलोखा राखावा यासाठी धुळे जिल्हा पोलीस दल या सणाच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे अलर्ट मोडवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने आज धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे रूट मार्चचं आयोजन करण्यात आलेलं होतं। चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन, त्याचबरोबर आझाद नगर पोलीस स्टेशन आणि धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हा रूट मार्च घेण्यात आला। रूट मार्चकरता धुळे जिल्ह्याचे आदरणीय पोलीस अधीक्षक श्री विशालजी आनंद, त्याचबरोबर धुळे शहर SDPO, शहरातील सर्व प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी उपस्थित होते। त्याच अनुषंगाने सर्व पोलीस अंमलदार, RCP, होमगार्ड्स, SRPF असे एकंदरीत 300 अंमलदार या ठिकाणी रूट मार्चकरता उपस्थित होते। पोलिसांचा बकरी ईद करता संपूर्ण चोख बंदोबस्त प्लॅन केला गेलेला आहे। माझं सगळ्या नागरिकांना आवाहन आहे की सर्व नियम कायद्याचं काटेकोरपणे पालन करून हा उत्सव साजरा करावा। त्याचबरोबर कोणी आपले सोशल मीडियाचे व्हिडिओज, रील्स किंवा स्टेटसला कुठल्याही दोन धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं कुठलेही व्हिडिओज किंवा स्टेटस शेअर करू नये। बकरी ईदच्या बंदोबस्त करता धुळे जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे आणि सर्व उत्सव शांततेत पार पडेल याची आम्हाला खात्री आहे। धन्यवाद।